मित्रांनो, मुंबई हे फक्त एक शहर नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय. मुंबई जिंकली तर महाराष्ट्र जिंकला आणि याच हृदयावर गेली 25 वर्ष एकाच पक्षाची सत्ता होती, शिवसेना. पण आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वतःच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा प्रश्न उभा आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही आता केवळ स्थानिक राहिलेली नाही तर संपूर्ण राज्याच्या भविष्याची दिशा ठरवणारी आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता म्हणजे पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा तिन्ही गोष्टींचं मिश्रण. तब्बल 75,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, हजारो कोटींची कामं, शेकडो कंत्राट. म्हणजे फक्त पालिकेवर पकड मिळवली की महाराष्ट्राचं अर्ध राजकारण आपल्या ताब्यात. म्हणूनच या महापालिकेच्या निवडणुकीला सगळे पक्ष जीवाचं रान करतायत. शिवसेना आणि मुंबईचं नातं खूप जुनं आहे. कामगार वर्ग, मिल मजदूर, झोपडपट्ट्या आणि इथला मराठी माणूस या आधारावर शिवसेनेनं सत्ता मिळवली आणि गेली अनेक वर्ष टिकवली. पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली. एकीकडे भाजप झपाट्यानं वाढत गेला, दुसरीकडे शिवसेना 2 तुकड्यांमध्ये विभागली. उद्धव ठाकरेंकडे परंपरा आहे, पण शिंदेकडे संघटन शक्ती आणि सत्ता यंत्रणेचा आधार आहे. तुम्हाला आठवत असेल, गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महापालिकेची निवडणूक रखडलेली. कधी राजकीय समीकरणांमुळे तर कधी कोर्टाच्या काचाट्यात. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे, पण मुंबईकरांना लोकप्रतिनिधींची उणीव जाणवतीये. या निवडणुकीचं सर्वात मोठं गणित आहे प्रभाग रचनेचं. 2017 मध्ये 227 प्रभाग होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ते वाढवून 236 केले. भाजपने तेव्हा आरोप केला होता की हा निर्णय शिवसेनेच्या फायद्यासाठी घेतला गेला. पण 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येतात त्यांनी हा निर्णय रद्द केला आणि प्रभाग पुन्हा 227 वर आणले. ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली, पण त्यांना यश आलं नाही. आता 227 प्रभागांची नवी रचना जाहीर झाली. यात कुठे वडची सीमा बदलली, कुठे मतदारांना इकडून तिकडे हलवलं गेलं, तर कुठे नवीन प्रभाग तयार झालेत. हे सगळं राजकारणाच्या मोठ्या गणिताचा भाग आहे. या नव्या प्रभाग रचनेचा फायदा शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या महायुतीला होताना दिसतो. गेल्या 2 वर्षात शिंदे गटाने 103हून अधिक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचून आणले. भाजपकडे तर संघटन शक्ती, पैसा आणि सत्तेची ताकद आहे. त्यामुळे बहुतेक प्रभागांमध्ये त्यांचं गणित चांगलं बसत आहे. याउलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी कोंडी झाली. 236 प्रभाग झाले असते तर त्यांना काही नव्या प्रभागात पारंपरिक मतदार लाभला असता. पण आता जुन्याच रचनेत त्यांना नव्या उमेदवारांना उभं करावं लागणार. अनेक जुने नगरसेवक शिंदे गटाकडे गेल्यानं त्यांची संघटन शक्ती कमकुवत झाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची महाविकास आघाडी हे सर्वात मोठं असणार आहे. या सगळ्या राजकीय धुमचक्रीत एक मोठा इशारा नुकताच मिळाला. बेस्ट आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या पतपेढी निवडणुकीत एक धक्कादायक निकाल लागला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले, पण त्यांचा पॅनल पूर्णपणे पराभूत झाला. हा निकाल खूप काही सांगून जातो. पहिला मुद्दा हाच, आता मतं केवळ नावाला नाही तर कामगिरीला मिळणार आहे. आणि दुसरा मुद्दा, ठाकरे म्हणजे आपोआप विजय हे समीकरण आता राहिलेलं नाही. मुंबईतील कामगार वर्गावरील शिवसेनेची पकड काही प्रमाणात ढिली झाली. या निकालानं भाजप आणि शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढलाय. ते आता घराणेशाही विरुद्ध विकास असा प्रचार करू शकतात. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी पालिकेत पाय रोवण्याची सुवर्ण संधी आहे. त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग कायम आहे आणि त्याला नाराज मराठी मतदारांची साथ मिळाल्यास त्यांनाही चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. फक्त निवडणूक नाही, महाराष्ट्राच्या भविष्याचा आराखडा. या निवडणुकीत कोण जिंकतो हे केवळ मुंबईचं भविष्य ठरवणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा थेट परिणाम होणार आहे. जर महायुती जिंकली तर 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केली तर ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतील. आणि जर काँग्रेस राष्ट्रवादीने निर्णायक भूमिका बजावली तर राज्यातील सत्ता समीकरणं पुन्हा एकदा बदलू शकतात. आज उद्धव ठाकरेंकडे सर्वात मोठं शस्त्र म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची आघाडी. काँग्रेसकडे मुस्लिम, दलित, अल्पसंख्याकांचा मतदार आहे, तर राष्ट्रवादीकडे काही गड आहे. हे दोन्ही पक्ष ताकदीने उभे राहिले तर उद्धव ठाकरे गटाला मोठा आधार मिळेल. पण जर आघाडीचं एकत्रित समीकरण कोसळलं तर उद्धव ठाकरेंची अडचण दुप्पट होईल. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र हे सगळे सण मुंबईच्या रक्तात आहेत आणि या सणांमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपलं सामर्थ्य दाखवतो. मंडळांना मदत, उत्सवांमधून जनसंपर्क, लोकांशी थेट भेटीगाठी ही सगळी साधनं वापरून मतदारांवर प्रभाव टाकला जातो. निवडणुकीच्या आधी मुंबईच्या गल्लीबोळात या उत्सवांमुळेच
राजकीय रंगत आणखी चढलेली उभा महाराष्ट्र पाहतो. मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त स्थानिक प्रश्नांची नाही, तर महाराष्ट्राच्या भवितव्याची लढाई. ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची कसोटी आहे. शिंदे भाजप महायुती आत्मविश्वासानं पुढे चालली आहे. मतदार आता भावनांवर नाही तर ठोस कामगिरीवरती मतं देतो. मित्रांनो, मुंबईकरांसाठी आजही पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी आणि आरोग्य यांसारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण राजकारणात बहुतेकदा भावनिक मुद्द्यांवरच निवडणूक लढली जाते. मुंबईच्या गल्लीबोळांमधून राजकीय रंगत वाढत चालली आहे. कोण जिंकतो हे तर वेळच ठरवेल, पण एक गोष्ट नक्की आहे, ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणार आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला शाबूत राहील की महायुती मुंबईवर भगवा झेंडा फडकवेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि एक शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, मुंबईतलं रण म्हणजे फक्त नगरसेवकांचं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य. महाराष्ट्र वार्ता चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.